आता लक्ष्मण हाकेंच्या सुरक्षेवर सरकार करोडो रुपये खर्च करणार आहे। लक्ष्मण हाकेंना मोठ्या प्रमाणामध्ये वाय प्लस सुरक्षा दिली जाणार आहे आणि याचं कारण म्हणजे लक्ष्मण हाकेवर जे काही झालेले हल्ले आहेत, पाठीमाग त्यांच्या गाडीचे काचा फोडण्यात आले, त्याच्या आधी गेवराईमध्ये त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि या सगळ्या कारणामुळे आता लक्ष्मण हाकेला वाय प्लस सुरक्षा मिळणार आहे। आता वाय प्लस सुरक्षा म्हणलं तर नेमके किती कर्मचारी त्याच्यामध्ये असणार आहेत आणि वाय प्लस सुरक्षा म्हणजे लक्ष्मण हाकेंच्या जर जवळ जायचं असल्या एखाद्या माणसाला तर किती त्यांना माणसं ओलांडून जावं लागणार आहे आणि सुरक्षा ही आता त्यांना मंत्र्यांसारखी सुरक्षा मिळणार आहे का, नेमके ते सुरक्षामध्ये गार्ड किती असणार आहेत आणि खर्च किती लागणार आहे सरकारला या सगळ्या गोष्टी करायला, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। नमस्कार, मी रंजित। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मंडळी, लक्ष्मण हाकेवर आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या कारणामुळे वेगवेगळे हल्ले होत आहेत। त्यांचे वादग्रस्त विधान असो, मराठा समाजाच्या विरोधामध्ये त्यांचा लढा असो किंवा मराठा समाजाला ओबीसी समाजामधून किंवा कुणबी सर्टिफिकेट मधून आरक्षण मिळू नये अशा प्रकारची त्यांची जी काही मागणी आहे आणि त्याच मागणीला कुठेतरी लोकांकडून विरोध होताना दिसतोय आणि लक्ष्मण हाके मात्र यासारखे वेगवेगळे वादग्रस्त विधान करतायत आणि ते वादग्रस्त विधान आमदारांना असो किंवा एका समाजाला असो आणि या सगळ्या समाजामुळे किंवा या लोकांमुळे लक्ष्मण हाकेवर मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होत आहेत आणि ह्या हल्ल्यामुळे आता सरकारला त्यांना वाय प्लस सुरक्षा द्यावी लागली आहे। तर ती वाय प्लस सुरक्षा नेमकी काय आहे हे थोडक्यात आपण समजावून घेऊयात। वाय प्लस सुरक्षा ही भारतात दिली जाणारी एकमेव सुरक्षा विशेष सुरक्षा श्रेणी आहे जी अशा व्यक्तींना दिली जाते ज्यांना उच्च पातळीचा धोका असतो। या सुरक्षा व्यवस्थेत साधारणपणे 11 सुरक्षा कर्मचारी असतात, ज्यात 2 ते 4 कमांडो, 4 ते 6 सशस्त्र गार्ड आणि 2 वैयक्तिक सुरक्षा अधिकारी यांचा समावेश असतो। ही सुरक्षा सरकारद्वारे गुप्तचर अहवाल आणि धोक्यांच्या मूल्यांकनानंतर दिली जाते आणि त्यासाठी आकारली जाते। आणि महत्त्वाचा प्रश्न म्हटलं तर वाय प्लस सुरक्षामध्ये कोणाकोणाचा समावेश असतो। सुरक्षा कर्मचारी या श्रेणीत एकूण 11 सुरक्षा कर्मचारी असतात। कमांडो 2 ते 4 कमांडो यांचा समावेश असतो, 4 ते 6 सशस्त्र गार्ड तैनात असतात आणि वैयक्तिक सुरक्षा अधिकारी सुद्धा असतात। प्रत्येक व्यक्तीला 2 पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर मिळतात जे 24 तास त्यांच्या सोबत असतात। एस्कॉर्ट कार, धोक्याच्या तीव्रतेनुसार एस्कॉर्ट वाहन देखील दिले जातं। वाय प्लस सुरक्षा का दिली जाते हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण हाके सारख्या माणसाला जर वाय प्लस सुरक्षा द्यायची झाली तर नेमकी ती का दिली जाते, याच्या मागचं कारण काय आहे हे हा सुद्धा सगळा अहवाल केंद्राकडे जावा लागतो। तर नेमकी का दिली जाते त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे हे आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। सरकारला गुप्तचर विभाग आणि यंत्रणांकडून व्यक्तीला असलेल्या धोक्याबद्दल अहवाल मिळतो। या धोक्याचे मूल्यांकन केल्यानंतर व्यक्तीला वाय प्लस सुरक्षेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला जातो। ही सुरक्षा राजकीय नेते, सेलिब्रिटी किंवा उच्च धोका असलेल्या इतर महत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाते। आपण पाहिलं होतं वेगवेगळ्या लोकांना, राजकीय लोकांना अशा प्रकारच्या सुरक्षा घेऊन हिंडताना आणि त्यांना सेलिब्रिटी आहेत, कुठेतरी काहीतरी चांगलं काम करतायत, मोठं करतायत म्हणून त्यांना सुरक्षा दिली जाते। मात्र लक्ष्मण हाकेंना एखाद्या समाजाच्या विरोधात बोलण्याची सुपारी दिली जाते का, अशा प्रकारचं काही लोकांनी पाठीमागे प्रश्न केले होते आणि काही लोकांनी त्यांच्यावर ओबीसी समाजानंच आरोप केले होते, धनगर बांधवांनी आरोप केले होते की लक्ष्मण हाके हा माणूस असा आहे की सुपारी घेऊन हा वाजवतो, अशा प्रकारचा माणूस आहे। कारण त्यांनी त्यांचे एकतर्फी बोलणं असो किंवा त्यांचे जे काही वेगवेगळ्या नेत्यांची पाठराखण असो, या सगळ्या गोष्टीमुळे लक्ष्मण हाके कुठेतरी एकतर्फी बोलतात आणि लक्ष्मण हाके कोणाची तरी सुपारी घेऊन वाजवतात असं काही लोकांकडून त्यावेळेस सांगण्यात आलं होतं, स्वतः ओबीसी समाजाकडून सांगण्यात आलं होतं आणि धनगर समाज बांधवानं त्यांना त्या सभेमध्ये नाकारले किंवा नाकारल्याचंच दिसून आलं होतं। त्यांचं जे काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या, लोकांचं म्हणणं आलं होतं ते नाकारल्यासारखंच होतं। त्यानंतर आपण पाहिलं की छगन भुजबळ यांनी सुद्धा त्यांचे जे काही एल्गार सभा होती किंवा आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा एल्गार सभेच्या बॅनरवर त्यांचा फोटो लावला नाही किंवा त्यांना निमंत्रणही दिलं नाही। एवढा मोठा चळवळीतला माणूस, कुठेतरी हाकेसारखा माणूस जर लांब ठेवायचं म्हणलं तर त्याच्यामुळेच या सगळ्या गोष्टीमुळे, वादग्रस्त विधानामुळे या ओबीसी समाज सुद्धा लक्ष्मण हाकेपासून दूर गेलाय की काय असा प्रश्न आता पडायला लागलेला आहे। आणि हे हल्ले जे होत आहेत त्या हल्ल्यामुळे आता शासनानं करोडो रुपये खर्च हा लक्ष्मण हाकेवर केलेला आहे। 2 ते 3 करोड रुपये वर्षाकाठी या सुरक्षेसाठी लागणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी आता लक्ष्मण हाकेंना कुठेतरी महाराष्ट्रामधून पुरवल्या जाणार आहेत आणि शासनाकडून पुरवल्या जाणार आहेत। याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न आहे, सरकार आता शेतकऱ्यांना मदत किती देते हे बघणं महत्त्वाचं आहे।
कारण 8,500 रुपये हेक्टरी वाटणारे अशा प्रकारची माहिती आहे आणि एखाद्याच्या सुरक्षावर किंवा करोडो रुपये खर्च केले जातात, पण त्यांना फक्त शांत राहायला सांगितलं जात नाही. त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत. त्यांच्या जर मागण्या पूर्ण केल्या, हाक्यांच्या जर मागण्या पूर्ण केल्या, तर कदाचित हे असे वक्तव्य करणार नाहीत आणि त्यांना करोडो रुपये खर्च करण्याची गरज नाही. तेच रुपये तुम्ही शेतकऱ्याला देऊ शकता. अजित पवार म्हणतात की आमच्याकडे पैसे नाही आहेत, आमच्याकडे पैशाचं सोंग करता येत नाही. तर अशा प्रकारचा जर पैसा वाचवला, ह्या लोकांना जर शांत राहायला सांगितलं, तर नक्कीच पैसा वाचेल आणि शेतकऱ्यांची जी घरं आज उजळली आहेत, शेतकऱ्यांनी जी काही फाशी घेतल्यात, त्या फाश्यांचं कुठंतरी तुम्हाला ते सात्वन थोड्या प्रमाणामध्ये करता येईल आणि जे शेतकरी मरणार आहेत, जे शेतकऱ्यांकडे आज कर्ज आहे, त्यांचं जर कर्ज माफ केलं, तर त्या शेतकऱ्यांचं तुम्हाला पुण्य लागेल आणि हे असा पैसा वाया झाला नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते या लक्ष्मण हाकेंच्या सुरक्षेबद्दल? कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.